गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम राम जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय रूप पाहता लोचने
कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे मुखी नाम हाती मोक्ष मुखे हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखे हाती मोक्ष साक्ष होतांची ऐसे साक्ष होतांची मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष
मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरा तुरा वस्तुशी, भस्म दंडन लगी काठी, तीर्था अटी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, तुरा तुरा वस्तुशी, तुका म्हणे आडकाठी, तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, तुरा तुरा वस्तुसी, महायोग पीठी तटे भीम रथावरं पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्त मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। विद्येचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजन्य देवाची, या जगत उद्धारा लागी धरिला अवतार, मिराबिला परिवार सिद्धाईचा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजन्य देवाची। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमृती, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यम विमलमचलम सर्वधे साक्षीभूतम, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं मुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं, गुटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेद विद्यां वरिष्ठं। शरण शरण हनुमन्ता शरण तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापन। गेल्या 45 वर्षापासून आपल्या गावानं साधू संतांचा विचार टिकून ठेवला। तुमच्या कासारवाडी वासियांनो तुम्हाला लाख लाख धन्यवाद। विठाला विठाला
आणि त्या पुरुषोत्तम मासाच्या या पर्वावर हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण या ठिकाणी करतो आहोत. यज्ञाला सुरुवात होऊन 2 दिवस झाले. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आणि संध्याकाळची सेवा तुमच्या सर्व सप्ताह कमिटीचे आयोजक असतील, ग्रामस्थ भजनी मंडळ असतील, पंचकृषीतील भजनी मंडळांच्या माध्यमातून माई बापा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी संप्रदायाचा नियम आहे नामपर प्रकरणातील अभंग असावा, म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग नामपर प्रकरणातील आहे. गावातील सगळी ही विशारद महात्मे तुमचे असतील, पंचकृषीतील महात्मे. तुमच्या गावात मी पहिली सून आहे. मला सासूची खोड माहित नाही, सासऱ्याची खोड माहित नाही. तुमच्या पदरात टाकलेलं आहे, सांभाळून घ्या. मायबापांनो, विशारद महात्मे आमचे प्रवीण महाराज असतील, आमचे श्री हरी महाराज असतील. पॉम्पलेटला नाव वाचले बरं का, ती मला माहित नाही कोणती. बरोबर श्री हरी महाराज, सीताराम महाराज पवार. आता याच्यावर छापेल भलती राहत्या. हरिपटा लाटण जेवाला 60. म्हणजे आता महाराज लोकांना काय राहत, आता पॉम्पलेट वाचून द्यावं तर आज तुमचा कार्यक्रम किती ते किती आहे तुम्ही बोलायचं. आता किती वाजले तुमच्या घड्याळी? आता 1 तास बुवाना काय गाजर सांगायचे. ज्याच्या जीवनात काही नाही ना मायबाप, त्याला तुम्ही 8:30ला जरी चालू केलं तर ते 9ला संपील. कारण त्याची मोटरच गुळण्यावर चालत. तुमच्याकडे चालत गुळण्यावर मोटरी. तुम्ही नाशिक जिल्ह्यातली माणसं आहे, तुम्ही भाग्यवान माणसं आहे. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालत गुळण्यावर मोटर. ज्याला अनुभवाचा पत्ता नाही का, ते अर्ध्या तासातच ते गाजर इकडचं गाडीत उचकीत आहे. आमच्या सारख्याला परफेक्ट 2 तास लागत्या. तेव्हा पर कीर्तन तुमच्या बी टाकुऱ्यात उतरत नाही तर आला वा आणि गेला बा. विठ्ठल विठ्ठल संगीत विशारद मृदंग सम्राट आमचे हरिभक्त पारायण सचिन महाराज असतील. बरोबर आहे का? अरे तर काय सांगा, रॉंग नंबर लागत आहे सचिन बाबा. तसेच आमचे 2 सोडून 3 जबाबदार आहे. 1 मागून पळून जायला नाही, 2 पुढून पळून जावायला. तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. विनेकरी बाबा असतील आणि हे सगळे बालवृंद, तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात. अतिशय उत्कृष्ट सागर साऊंड सिस्टीम, तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. असाच आवाज शेवटपर्यंत ठेवा, नाही तर माही शिट्टी वाजायची. विठाला विठाला. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. पहिल्या दिवशी स्वरूपपर प्रकरणातील अभंग असावा, मंगलाचरण असावं. दुसऱ्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा. तिसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असावा. 7व्या दिवशी मागणी पर असावा. 8व्या दिवशी काला पर असावा. गवळणी पर असावा. विरहिण पर असावा. असा संप्रदायाचा दंडक आहे. आता पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घेतला तरी चालतो, पण याचा नियम काय ते तुम्हाला सांगतो. स्वरूपाचा अभंग काय घेतला जातो, मंगलाचरण का घ्यावं लागतं? कारण देव तसा कळत नाही. बुवाच्या सुद्धा टकुऱ्यात देव नाही तर तुमच्याकडून उतराचा. जरा बारीक विचार करा. देव कळत नाही. देव स्वस्वरूपानं नटलेला आहे आणि नटलेला भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयस्थानी आहे. आणि हृदयस्थानी असलेला देव, आतला देव आणि बाहेरचा देव कळण्याकरताचं साधन नाम आहे. आणि ते नाम दुसऱ्या दिवशी घ्यावं लागतं, म्हणून नामपर प्रकरणातील अभंग. देव कळावा, कशाना कळावा ते साधन दुसऱ्या दिवशी, आणि ते साधन कोणाच्या मुठीत आहे म्हणून तिसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असतो. मग 4था, 5वा, 6वा दिवस कुणीकडे भुकायचं नसतं. अभंगच घेऊन भुकायचं असतं. आमचा राहतो अभंग एकीकडं आणि महाराज चालवतो संगमनेरला. काळात बसत नाही, शेवटपर्यंत त्याच्याकडून अभंगच सुटत नाही. तोच सुटला नाही तर अभंग कुठून सुटन. म्हणून आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आल्या कारणानं जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणात नामाचं प्रतिजय महत्व सांगणारा अनुभव सिद्ध अभंग तुमच्या पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतला. विठाला 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 हरी विठाला. मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष एखाद्याची. जरा बारकी आमचं कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत.
मुंगीच्या पाया इतका जर भेजा कमी असला ना टकुऱ्यात कीर्तन उतरत नाही. कुठून आणला तर रातचा बुवा खांडेकर महाराज? मी काय विदेशातून आलो का? आमच्या साधू संतांना 45 वर्ष झाले तुमच्या गावामध्ये. ज्या ज्ञानोबा तुकोबांना जो परमार्थ सांगितला, जो विचार सांगितला, त्याचा अनुभव किती जगात लोकांना आहे. साधू संतांना सांगितलेला अनुभव किंवा सांगितलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे, निस्ता भुकाचा नाही. अनुभवा अनुभव आले अंगा कोणाला? कोणत्या? जो इथं सांगून राहिला त्याला, ज्यांना लिहून ठेवले त्याला आले. कोणाला 750 वर्ष झाले, कोणाला 550 वर्ष झाले, कोणाला 450 वर्ष झाले, त्याला या ओळीचा अनुभव आला. तुम्हाला मला काय? टटांग 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 टटांग. कायला म्हणते अनुभव? कायला म्हणते अनुभव? चपाती संग खायचा राहतो काय? साधू संतांना सांगितलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. जरा विचार करा. निस्ता म्हणामणीचा परमार्थ जगामध्ये चालला, अनुभवाचा पत्ता नाही आणि सांगायचा धंदा चालला. ज्याला काट्टे नाही झाले का महाराज ते म्हणतो काट्टेने धाडाचे राहत नाही, काट्टे धाडाचे. तुला होऊ दे एकदा, तुला काट्ट्याचाच पत्ता नाही, तू सांगू राहिला काट्टे धाडाचे राहत नाही. तुकोबा राय काय सांगतात? मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची. ज्याच्या जीवनामध्ये नाम आलं, नाम कशाला म्हणतात याची पंचायत आहे महाराष्ट्राला. त्या महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी संत झाले रे, माती केली आम्ही त्याची. नाही समजून घेतलं, नाही झुकेंगे साला. तुमच्याकडे आहे का? मोडेल पण वाकणार नाही. तसा चुलीत जाय, कोणाचं काय जाईल? तुमच्याकडे चुली आहे? कळायच्या चुली? हा, आपल्याला कळाते. नवीन प्रोडक्शनला चुली नाही कळायच्या, त्याला गॅस कळती. विचार करा. मुखी नाम हाती मोक्ष, ज्याच्या जीवनामध्ये नाम आलं त्याला मोक्षाला प्राप्त झाला, अशी साक्ष आमच्या आतापर्यंत पुराणानं, शास्त्रानं, संतांना सांगून ठेवली. साधू संतांचा जो माल आहे तो काही खोटा नाटा नाही, ते काही बेंटक्स नाही. वैष्णवांचा माल खरा 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 खरा, तुरा तुरा वस्तुशी. सांगणारे मरून गेले मायबाप, शाईन मारणारे पुढाले. महाराज व्हायची हाव, गुरु व्हायची हाव. लोक बॅगावा, त्या बॅगा पिशा. हा, खायला गपागप खायला देते त्याला वकुस्तर, आणि त्याची तुकड्या करता मावती गेले आहे ना, पालथ्यानं शिवाय ना. काय केलं ज्ञानोबानं, काय केलं तुकोबानं? तुकड्या करतात मावती झाल्या ना. अरे भीक मागून आणलेलं सुद्धा खाऊन नाही दिलं या दिलिंदर दैवाच्या लोकांना. आणि आता ज्ञानोबा की जय, तू गचराय. तू जय केली तरी त्याची जय, आणि तू नाही केली तरी असे 96 पिढ्या वाटी लावल्या त्या ना, तरी 750 वर्ष झाले. 22 वर्षाची जय. तुमच्या कासरवाडी मध्ये आहे ना, 100 वर्ष जगलो, 200-400 एकर जमीन घेऊन ठुली, हाडूक नाही राहिलं त्याचं वाला माग. 22 वर्षाच्या लेकराची कीर्ती आज 750 वर्ष राहिली. टकुऱ्यात उतरू नये का परमार्थ? भस्म दंडन लगे काठी, तीर्थ आटी भ्रमण. तुझे जे साधन करशील ते मायबाप ते उपयोगाचं नाही. ज्या गोष्टींना रोग जाईल ती गोष्ट, ती औषध घ्यावा. ज्यांना रोग जात नाही ते धंदे करू नये. इथं बसलेले आला आणि ब्रह्मदेवापासून भिकाऱ्यापर्यंत एक रोग लागलेला आहे सगळ्याला. कशाचा रोग लागला? तो टाटा बिर्ला असू द्या, नाही तर अंबानी असू द्या, सगळ्याला, जो कोट्यधीश असू द्या, नाही तर भिकारपती असू द्या, सगळ्याला एक रोग आहे. कायचा? मराचा आहे ना. कोणी आलं की छातीवर शिक्का मारून मर नाही सकता. धडकाचा तुला आहे ना, नीट सोयीना धडक. जर नाही धडकला ना
दहावी 13वेच घाला लागन तोय वाले. भस्म दंड न लगे काठी, तीर्था आटी भ्रमण. तू काही धंदे कर, तू काही धंदे कर, मराच्या टायमाला तीर्थयात्रा करता येणार नाही. मराच्या टायमाला तुला भस्म लावता येणार नाही. मराच्या टायमाला तुला आरडता वरडता येणार नाही. मराच्या टायमाचा साधन तुला जीवनात आलं पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात वैष्णवांचा माल करा तुरा तुरा वस्तूचे. हे सोडून जर करशील, हे सोडून जर रिकामे धंदे करशील, तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. तुया किती 96 पिढ्या गेल्या जरी ना, तुया स्वप्नात सुद्धा देव येऊ शकत नाही. कारण देव राहिला एका बाजूला आणि तू धडकला दुसऱ्या मार्गाला. त्याच्यामुळे तुला देवाची आणि तुझी भेट होऊ शकत नाही. वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तुशी विठाला विठाला हरी विठाला विठाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा. डोकं उठलं त्याचा अनुभव, लग्न नाही झाला त्याचा अनुभव, लग्न झाला त्याचा अनुभव, पोरं झाले नाही त्याचा अनुभव, पोरं झालं त्याचा अनुभव, भूक लागली त्याचा अनुभव. सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे ना. या सडेल संसारामध्ये सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे की नाही मायबाप? आहे ना. देवाचा काय अनुभव? फाशी घेऊन मरतो आता. देवाचा अनुभव कशाला म्हणतात? देवाचा अनुभव देवाचं माहित नाही. देव देव चालला. देव देव लेकरू सांगायला नेणं बरं आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. आतला देव कोणा सांगायचा? मेंटल राहत घर उघडून सांडा सालकुलपा. येड्याच्या हळदी जमा झाल्या नसते. महाराज व्हायचे हाव, गुरु व्हायचे हाव, पाय पडून घ्यायचे हाव. आप मरे तो मरे, यजमान कुले के मरे, वारे वा धंदा. मला एक भेटलो होतं मेंटल म्हणे 10,000 कीर्तन केले. म्हटलं थांब, तुला आता विमान यायचंय न्यायला. येड्याच्या हळदी. कीर्तन करणं म्हणजे 2 तास लोकांना आवळून धरायची अक्कल आहे. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होती, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करीशी तरी गुणीजन होती, परी वैष्णव न होसी अरे जना. तीर्थयात्रा करीशी कापडीच होती, परी वैष्णव न होसी अरे जना. कथा करीशी तरी कथाकारच होती, परी वैष्णव. काय म्हणते रे माय प्रमाण आहे काही. टकुरे गाण फळले टकुरे लोकांची. आणि मी लय करतो, मी लय करतो. काय गाजर करतो तू? काय येतं तुला? 2-4 राग येत असन तुला. मालकंश येत असन, भैरवी येत असन, तोडी येत असन, चंद्रकंश येत असन. दुसरं काय येतं गाजर तुला? मराच्या टायमाला ज्या वेळेस यम श्रृंखला लागते, तुमच्याकडे लागते की नाशिक जिल्ह्यात यम? तुमच्याकडे लोक जात असन ना, आलडा त्या वळडा का नाही? मराच्या टायमाला डोळे पांढरे घरी निघते. आता गच महाराज द्या ना, लय पट्टीच होत ती. काऊन येत नाही तिकडं? अरे चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर पडे, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक
मी निघलो तिकडून, आमच्या एक झिटून वर चढलो या समृद्धीला, तुमच्या महामार्गाला. कुठं उतराव? शिन्नरला उतराव ना. हा गोंदा म्हणा, शिन्नर म्हणा. मला तिकडचं येताना झाडस पिपळ गाव लावा, वैजापूर फाटा लागावा, पुढं इकडे शिर्डी एक्झिट लागावा, तवा येईन ना गोंदा. अय गोंद्या, टकुऱ्यात नाही गोंदा. आणि मला जर तिकडे जालना लागलं, देऊळगाव राजा लागलं तर जमेन का? येईन का? कासारवाडी 96 पिढे गेले तरी येईन का? अय देव चालला तो आला निसता, कुठून आला कानू पार मारतो, नवीनच आला, अंगातच देव येतो. अय मेंटल खोपडीच्या अंगात देव येत असतो काय? तुमच्या नाशिक जिल्ह्यात येतो का? हा तुमच्याकडे आहे. आम्हाला येता येता एक गाव लागलं होतं, प्रति जेजूर एक गाव लागलं. मला वाचता येतं बरं का येता येता. देव अंगात यायची गोष्ट आहे का? अंगातच आहे. बरं कापूरला अपूर तर राहतो, मग कुठं जातो? सचिन महाराज कापूस येतो. तुमच्याकडे कापूस आहे का? नाही नाही, तुमच्याकडे कापूस नाही, कांदे कांदे अंगूर आहे तुमच्याकडे का नाही? अरे माय बाप, माणसाच्या जन्माला आलो, कशा करता जन्म पाठवला भगवंताना? नासल्यावारी घालाय करता नाही. माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही, माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही रे. आला हा जन्म येणार नाही पुणार, दोन घडीचा आहे तू पाहुणार. माझे तुझे जर इथंच राहील नश्वर जर मातीला जाईल, सोडावा लागेल घर बाजूला जुनार, दोन घडीचा आहे तू पाहुणार. आला हा जन्म येणार नाही पुणार, दोन घडीचा आहे तू पाहुणार. अंगरटवाणी करून चालायचं नाही बरं का? नाही 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 नाही. तुला जर नीट मरावा असं वाटत असल, माणसाच्या जन्माला येऊन माणसाच्या जन्माचा सार्थक व्हावा असं वाटत असल, तर संताला शरण जावं लागल. आमचं ऐकू नका बावळट लोकांचं, पण संताचं ऐकावं लागेल तुम्हाला. आओ मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे. आपुले सोहिता करून घ्यावे, आपुले सोहिता करून घ्यावे, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. आपुले सहित करून घ्यावे, आपुले सहित करून घ्यावे, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. मरणादी सावध व्हावे, आपुले स्वहित करून घ्यावे. माणसाच्या जन्मात मरण टळता येतं बर का? इतर गधड्या कुत्र्या मांजराच्या जन्मात नाही करता येते. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर योन्या प्रारब्ध कर्म कमी करायला निघालेले आहे. 83,99,999 ज्या योन्या आहे ना, त्या प्रारब्ध कर्म कमी करायला निघाल्या. मायबाप माणसाच्या जन्माला आलो तुम्ही, आम्ही भाग्यवान आहे. ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आलो ना, भाग्यवान माणसं आहोत. संत धकल्यानंतर जन्माला आलो, पण संताचा विचार जर डोक्यात उतरला तर वाचण्याची शक्यता आहे. साधू संतांना अनुभवून सांगितला परमार्थ. आम्हाला अनुभवाचा पत्ता नाही आणि आम्ही परमार्थ सांगू राहिलो.
कशाला म्हणतात ना लोक म्हणते कुठून आलं कानू नवीनच आलंय अंगात येतय तुमच्याच नाशिक जिल्ह्यातून आलंय कुठून आलंय ओय, रोज परंपरेचे अभंग म्हणत नाही का हरिपाठामध्ये म्हणत नाही आदिनाथ उमा बीज प्रकट आले काय गाजर उगले का मग ओय, शास्त्र वाचायचं नाही अभ्यास करायचा नाही आमच्या प्रमाण आहे का आमच्या ज्ञानेश्वरी आहे का या अरे ज्याच्यावर कोटीनं उलाढाल होते ना टुकल्या करता मौती केल्या त्या महात्म्यांच्या आणि आता त्याच्या जीवावर उड्या ज्यांच्या काय ज्याच्या जीवावर उड्या त्याच्या नागपुड्यात काढ्या वाचून ज्ञाने विनय के ज्ञानोबरायची भाषा ऐका जरा ऐका आमचं ऐकू नका पागल लोकायचं आमच्या डोक्यात पाणी व्हायले आम्ही तुमचा सिन्नर तालुका इकायला निघेले तुम्ही उद्या आता तुमच्याकडे बिघ्यावर येले हा जरा विचार करा काय सांगितलंय ज्ञानोबाना वाचून ज्ञाने विनय के उपाय करीशी जितके ते केवी गुंतची आदिके रुकी अरे 22 वर्षाचा बच्चा सांगायलंय इड 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पळेली अरे टकुऱ्यात देव उतराना त्याच्या कुठून झालं गणू माझा मारा गेला हो लई पाप आहे रोज काकडे म्हणते ना पूर्वजन्मी पाप केले पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तारिले पूर्वजन्मी पाप केले हे बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपली कोणी नेत्र आंधळे म्हणू म्हणू हळले जाय पोटात पिळे पडले द्यायच्या ज्ञानदृष्टी काय म्हणतात कशाला म्हणतात ज्ञानदृष्टी त्याला लेन्स टाकावं लागते येड्याच्या हळदी जमा झाल्या नसते समाज काय येडा समाज समाजाला काही घेणं नाही बुवा म्हणला ना बैल गाभण समाज हाच म्हणतो समाजाला काय घेणं नाही याच्यातलं काही गाजर कळत नाही समाजाला ज्याला कळत त्याला धडाचं सांगायचं नाही त्याला शायनिंग मारायची चाटा मारायच्या नोटा खिशात घालायच्या त्याला काही घेणं नाही तुम्ही उद्या मारायच्या ऐवजी आज का मारा ना अरे ज्या गोष्टींना उद्धार होतो ना ज्या गोष्टींना जीवाचा शिव नराचा नारायण दगडाचा देव होतो ना ती गोष्ट समाजाला सांग आमच्या ज्ञानोबा तुकोबांना रिकामे लोकायला अशा तुकड्यावारी नाही लावलंय ज्या ज्ञानोबा तुकोबांना समाजाच्या उद्धाराचं सांगितलं का चाटा मारल्या लोकाला तुमच्या सिन्नर तालुक्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये तुटुक मुटुक कंपनी राहते एखादी त्या कंपनीची जाहिरात येते पेपरला पाहिजे तो मग तिथे देल राहत तो ह्या डिग्रीचा पाहिजे त्याला इतका पगार दिला जाईल त्याला सगळी सोय दिल्या जाईल त्याला ईशीची गाडी दिल्या जाईल सगळं लिहिलं राहतं त्याच्यात पण खाली बारीक राहत कंसात टीप काय कायची टीप राहते हा तू ज्या पदा करता एवढाला ना धडकुराला निड त्या पदाचा तुला किमान 6 महिन्याचा काय पाहिजे एखाद्या बोला तारीख देताना म्हणते की तुला त्या अभंगाचा अनुभव आहे का विचारत्या काय झालं एक दृष्टांत सांगतो आणि अभंगाकडे येतो साधू संताचा परमार्थ म्हणामणीचा नाही मी जे 150-150 किलोमीटर आलो ना भूकाला नाही आलो जे ज्ञानोबा तुकोबांना जे सांगितलं ना तो विचार सांगायला आलो बघा ऐका काय झालं गावामध्ये ना पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायचे आताचे नाही सांगत आता होऊ राहिले पण धिंगणे होऊ राहिले लग्न कमी धिंगणे जादा होते मग त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये बैलगाडीचा प्रवास होता आणि बैलगाडीनं वराड जायचे आता ते गेलं लग्न बिग्न वेळेवर लागलं भानगडी झाले त्यानं जेवण खाणं दणकून खाल्लं कणकून नवरदेव नवरीला नवीन खिलार आणेल होती पंढरपुराहून नवीन खिलार 1.5 लाखाची नवरदेव नवरीला आपण कसं इकडं नवीन स्कॉर्पिओ नवीन लावितो तसं त्याला नवीन लावेल होती मग ते नवरदेव नवरी ती डोली बिली सजेल होती त्याच्यामध्ये ते बसले दोघं जोडी त्याची बिदाई झाली आणि चालले ती वाटी लावली ती पोरगी ते दोघं नवरा बायको चालले त्या खिलार गाडीमध्ये चालता चालता काय झालं असं या इडं पुढं कोणतं काय तुमचं चास 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 चास
मग त्या चास जवळ गेल्या गेल्या काय झालं, ते खिलार उधळले तशी ती गाडी जू गेलं मोडून. टांगापलटी घोडे फरार झाले सचिन महाराज. टांगापलटी घोडे फरार कळलं तुम्हाला? हा, एवढ्यात काय झालं, ते जे नवरदेव होतं का त्याचा टांगापलटी झाला, परमम झालं. ती बिचारी लेक तिथून वापस आली. दृष्टांत कायसाठी सांगू राहिलो जरा बारीक ऐका, मला वेळ नाही घालवायचा. एक तर पहिलेच वेळ 8:30 झाले, आज उगबो भंगावर नाही. तुमच्याकडं जाऊ द्या पुन्हा लांबत आहे ते दादा, याच्याकडं 2 तास लागत महाराज. हा, मग ती बिचारी माऊली तशीच वापस आली हळदीच्या डागावर. पूर्वीच्या बाया खानदानी होत्या, म्हणजे आताच्या नाही असं म्हणायचं नाही बरं का. मला घरी जायचंय, अजून घंटाभर राहायचं तुमच्याकडं. आता ती बाई बिचारी आली, गावात राहिली, हळदीच्या डागावर राहिली. तिचं वय 85 वर्षाचं झालं. गावामध्ये राहिल्यानंतर 85 वर्ष जगली ती म्हातारी. जग म्हातारी झाली, डवळे केस झाले तिचे, पार म्हसनात गावऱ्या जायची पाळी आली. मंडका हलायचं असं डक 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 डक. भाऊ चांगले होते, भावानं काय केलं, तिला एक रूम बांधून दिली चांगली, ती तर राहायची बिचारी एकटी. गावामध्ये आता नवीन लग्न, म्हणजे त्या काळामध्ये नवीन लग्न झालेलं होतं. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न झाल्यानंतर बाळंतपणाला मुलगी पहिल्यांदा कुठं आणि द्या, माहेरात. आणि त्यांना किती गरिबी बोखंडी असली तरी आणावं लागत, हरी रीत आहे आपल्या महाराष्ट्राची. मग त्यांनी काय केलं, त्या बाईना बिचारीनं काय केलं, मूळ पाठवलं, त्या पोरीला डिलिव्हरीला आणलं. पहिल्या डिलिव्हरीला बरं का. जरा कान उघडे ठेवून ऐका बुवा, काय भुकुराला जरा कान उघडे ठेवून ऐका. नुसतं ऐकू ऐकू किटले कान तरी न झाले ब्रह्मज्ञान. बुवा कुदू कुदू कीर्तन करतो निघून जातो, त्याला काय घे नाही तुमच्या गावाशी. मग ती जशी लग्न होऊन गेली, ती पार डिलिव्हरीलाच आली. तिचं परत मूळ झालं नाही, गरिबी होती घरची, आईनं काही आणलं नाही. आता ती आली, सगळ्या गल्लीतल्या बाया गोळा झाल्या. बाया जाताना कशी वाळेल होती, कशी दिसत होती, आता सुधरली काय, एंडो सल्फान पिलत काय तिनं, अय मेंटल खोपडीच्या हो. आता ती दुहेरी हाडाची झाली. सगळे भेटून गल्लीतले गोळा झाले, पाहिलं तिचे बिचारीचं कौतुक केलं. केल्यानंतर काय झालं, कालांतरानं 8-15 दिवस निघून गेले. काय लिहिलं होती, बाळातपणा लिहिलं होती ना. हा, तुम्ही हुशार आहे, जरा बारीक ऐका काय म्हणायचंय मला. मग ती आली, 15 दिवसांनी तिला त्रास चालू व्हायला लागला. होतो का नाही तुमच्या नाशिक जिल्ह्यात? होत नाही वाटतं मला, त्रास होतो का नाही तिला? काहीतरी होत असेल ना. कस काय होतं का, अंगातच देव येतोय लोकांच्या. तू नांदलाच नाही रे काय. नकोस का पद्मिनीचे सोहळे, वांझेशी डोळे कैसे होती. मग काय झालं, 15 दिवस झाले, ती लेकरू पहिल्यांदा डिलिव्हरीला होतो, त्याच्यामुळे तिला त्रास जास्त व्हायला लागल्यानंतर ती आरडायला लागली. आता आरडायला लागल्यावर रात्री 11 वाजले, गावातून गाडी नाही, घोडं नाही. आता इथून तिला डिलिव्हरीला जर न्यायचं असलं तर गावात अनुभवी बाया राहायच्या पहिले, तेव्हा काही दवाखान्यात न्यावा नाही लागायचं का नाही. मग आता तिला त्रास व्हायला लागला, अख्खी गल्ली गोळा झाली, साऱ्या गल्लीतल्या बाया जायला लागले. ही म्हातारी बसली होती, गज बसावून हळदीच्या डागावाली म्हातारी तिथं बसली होती. ती म्हणे, काऊन चालल्या का ना तिकडे देवळाकडे, काय चालू आहे का ना दांगुडा. सगळ्या उठल्या सुटल्या, तोंड वर करून चालल्या, तर गच राहावा का नाही. हिला काही ज्ञान आहे की त्याच्यातलं, पण कमी ज्ञानाला लई वळवळ. नवल अहंकाराच्या गुटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. काऊन चालल्या का तिकडं, काय गर्दी झाली तिकडं. ती म्हणती, त्या आत्याच्या वयाची एक बाई होती, ती म्हणे, आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही, तुम्ही गच राहा ना. नाही पण काऊनच चालल्या तिकडं. ते काठी टेकीत टेकीत म्हातारी आली त्या गल्लीत. जी आलडत होती का तिथं आली दारातोंडी. काऊन आलडू राहिली ती, काय रोग आला तिला, ती काऊन आलडू राहिली हिला कळत, हिला त्याच्यातलं काही गाजर माहिती का. काऊन, अहो आत्याबाई तिचं पोट दुखू राहिलं. ऐका बर का, कीर्तन एका चरणात जरी सुटलं ना, मी काय तुम्हाला बॉन्ड नाही करून दिला, सगळेच सुटायला पाहिजे, पण निदान टकुऱ्यात उतरला पाहिजे बुवा काय भुकलाही. मग आत्याबाई तुम्ही गच राहा, तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही. अगं पण एवढं आरडायला काय झालं तिला. म्हणे तिचं पोट दुखू राहिलं, म्हणे मा बी दुखत होतं राती, मग काय एवढं आरडायचं राहतं का त्याला.
आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही गाजर माहित नाही, तुम्ही थोडं गच राहा ना. तुमचं पोट काय दुखत होत, तिचं काऊन दुखू राहिलं म्हणजे तिचं काय नका दुखा ना, पण तुमचं काऊन दुखत होतं म्हणजे मी रात्री बेसन खाल्लं होतं. तिनं बेसन खायले का? अनुभव नाही पोटी 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 त्याच्या ऐकून आहे गोष्टी त्याच्या ऐकून आहे गोष्टी ऐकून आहे गोष्टी ऐकून आहे गोष्टी त्याच्या ऐकून आहे गोष्टी त्याच्या ऐकून आहे गोष्टी त्याच्या ऐकून आहे गोष्टी नाही पोटी अनुभव 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 नाही पोटी रे त्या माऊलीला त्या अवस्थेला पात्र व्हाया करता तिला लग्न करावं लागलं. लग्न करून तिला नांदावं लागलं आणि नांदल्यानंतर तिला त्या सुखाला पात्र व्हावा लागलं. तुला देवाचा अनुभव नाही, देव देव करा आणि देव देव करा. माया संघ चारिधामला चला, माया संघ नर्मदा परिक्रमाला चला, माया संघ महाराष्ट्र दर्शनाला जा आणि अलकनंदात उडी घ्या, तिकडे टांगापट्टी घोडे परार करा. साधू संतांना सांगितलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. ज्ञानेश्वरी पारायण करणं थेरी आहे, पण त्या ज्ञानेश्वरीचा अनुभव येणं याला प्रॅक्टिकल म्हणतात. एकतरी ओवी अनुभवावे कतरी ओवी अनुभवावे कतरी ओवी अनुभवावे कतरी ओवी नामा म्हणे नाम, नामा म्हणे ग्रंथ, दान देवे नाम मन ग्रंथ दान देवे एकतरी ओवी अनुभवावे एकतरी ओवी अनुभवावे एकतरी अनुभवा नामा म्हणे नाम, नामा म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी वाचा. काही मेंटल म्हणजे पोट फिरलं का पुण्य मिळत. अरे बापा, त्या काळात शिकलेले लोक नव्हते, त्या काळात परमार्थाची कुठेतरी गोडी निर्माण. आता पोरग जर शाळेत जायला लागलं, त्याला खिचडी द्या, चॉकलेट द्या, काय आला त्याला वळण लागा करता यायला. आता यायच्या मसनात गावऱ्या गेल्या, यायला वळण लागायचं कधी. याला अजून आता हे जर ग्रॅज्युएट झालं, पीएचडी झालं आणि हे जर म्हणलं मला खिचडी द्या कॉलेजमध्ये, तर कळत का तुम्हाला मी काय भुकू राहिलो, कळू राहिलं का तुम्हाला. नाम उच्चारिता कंठे, नाम उच्चारिता कंठे, नाम उच्चारिता कंठे नाम उच्चारिता कंठे उच्चारिता कंठे नाम उच्चारिता कंठे नाम उच्चारिता कंठे नाम उच्चारिता कंठे उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठे, नाम उच्चारिता कंठे पुढे उभा जग जेठी उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठे, नाम उच्चारिता कंठे पुढे उभा जग जेठी उभा जग जेठी नाम उच्चारिता कंठे नाम हरी म्हणती सारे हरी हरी म्हणती सारे हरी हरी म्हणती सारे वाळवंटापासून
चंद्रभागेपासून तर पांडुरंग परमात्म्यापर्यंत विठ्ठला मायबापा पांडुरंगा विठ्ठला मायबापा म्हणणारे कमी का? यायला का विमान आले का नाही यायला? देव देव करून नाही राहिले का? तुम्ही जे सांगू राहिले ना, तुम्ही लय अलीकडच्या गोष्टी सांगू राहिले. तुम्ही द्वापर त्रेताच्या गोष्टी सांगू राहिले, त्याच्या आधी लोक तोंड वाचून जात होते का? अरे जे पार्वतीनं सांगितलं पार्वतीला कानात कानात काऊन सांगितलंय? उघड सांगता येत नव्हतं का? काळी 2 मध्ये लावून देवाचा देव महादेव जे जपतो ना, अरे ते सांगा ना जगाला. तुमच्या आडात नाही तर पोरात सांगशान काय तुम्ही? आणि रोज म्हणतात आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे कोणा सांगितलंय माहिती का? जरा परमार्थाला परंपरा असावा लागती. कायला परंपरा म्हणत्या? घनगळ्या उगळ्याला घागरमाळी घालायला एवढ्या टपुऱ्या कॉलरच्या बाहेर मारा लोकांनी. हातात वेगळ्या, पायात वेगळ्या, कानात वेगळ्या. थांबतोय नखरे दमदार सांगतो. तोय नखरे तमाशात बाया कमी नटू राहिले, एवढे बोलो नटू राहिले. आता थांबतोय नखरे ना बेट्या दर्शक थांबतो. हा कळो येईल अंत काळी दम दर्शक. तू थोडं थांब. तू नखरे कर. सध्या तोय दिवस आहे, ये भी दिन जाएंगे. हा तू दर्शक दम. तुला यंगरटपणा चाललाय, तो अंगा दर्शक रग आहे ना, दम दर्शक. तू रग काढायला वेळ लागणार नाही त्याला. त्यांना चांगल्या चांगल्याची रग काढी बर का. झालं जाऊ द्या. मला दृष्टांत काय सांगायचा होता, नाम कशा